नमस्कार मराठी रसिक वाचक हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथेचं नाव बनेल पाहुणा. लेखक व अभिवाचक शरद जगधने. ही कथा पूर्णतः ग्रामीण स्वरूपाची असून रसिक वाचकांचे मनोरंजन देखील करणारी आहे. चला तर मग ऐकूया कथा बनेल पाहुणा. डोक्यावरच्या लाकडाची मोळी अंगणातल्या एका कोपऱ्यात टाकून ओट्यावरच्या मडक्याला टेकून धोंडेबाने बसकन मारली. डोक्याला गुंडाळलेलं कळकट मळकट फडकं सोडून तोंडावरचा घाम पुसत घरात डोकावून त्याने बायकोला हाक मारली. दुर्पे, वाईच पाणी आण. धोंडेबाच्या आवाजासरशी आतून कण्हल्याचा आवाज आला. त्याबरोबर धोंडेबाने चमकून पुन्हा घरात डोकावून पाहिले व म्हणाला, आज पुन्हा तू हातरून धरलंस? लगीन होऊन आज 5 वर्ष झाली, पर एक दिस सुधी तू हातरून काय सोडलं नाहीस? कुठं डागदाराकडे जा म्हणलं तर ते बी नाही. ह्यो कसला आजार म्हणावा तुझा? धोंडीबा जरा वैतागूनच म्हणाला. नवऱ्याच्या अशा खोचक बोलण्याने धुरपाला राग आला. रागातच ती अंथरुणातून उठली आणि धोंडीबाजवळ येऊन फणकाऱ्यातच म्हणाली, म्या काय बळण करत्या होय? आणि काय व, आज 10 वर्षात कधी विचारलं नाही, आज कसं काय विचारताय? अगं रोजचंच तुझं हे गारण आहे म्हणून विचारलं. पर म्या काय बळण करत्या होय? जर म्या बळण करत असेल तर माझ्या तोंडात किडं पडत्याला. आणि धुरपा रडू लागली. अगं पण रडायला काय झालंय? म्या काय हाणलं का मारलं तुला? धोंडीबा गयावया करत म्हणाला. धडाधडा मारला असतं तर बरं झालं असतं. मारण्यापरीच तुमचं बोलणं लय लागलं जीवाला. धुरपा रडत रडत म्हणाली. धुरपाच्या रडण्याने धोंडीबा चुळबुळला. माझी चूक झाली, पुण्यादा नाही होणार असं कधी बी. डोळं पुस बघा आधी. धोंडीबा बायकोजवळ सरकून तिचं तोंड वर उचलत म्हणाला. माझा तुम्हाला कटाळाच आलेला दिसतोय. धुरपा बाजूला तोंड घेऊन फराफरा नाक शिंकरत म्हणाली आणि पुन्हा उठून अंथरुणावर जाऊन मुसमुसत झोपली. कडूस पडेपर्यंत धोंडीबा तेथेच एका जागेवर बसून राहिला. अंधार जास्त वाटताच तो त्या जागेवरून उठून घरात गेला. तांब्या भरून मडक्यातलं गारगार पाणी घेतलं. तोंड वर करून घटाघटा पाणी प्यायला. तांब्यातलं राहिलेलं पाणी हाताच्या खोंग्यात घेऊन तोंडावर शिंपडलं व धोतराच्या सोग्याने तोंड पुसत तो बाहेर आला. मगाशी टाकलेल्या लाकडाच्या मोळीतून संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागणारे सरपण घेऊन तो घरातल्या चुलीजवळ आला. 4 लाकडे चुलीत टाकून चूल पेटवली. घरात घरभर धूर झाला. जमलेल्या धुराकडे पाहून धुरपा 2-3 वेळा खोकली व तोंडावर गोधडी घेऊन मुस्कटात झोपत ती म्हणाली, कारभारी, तुमच्या पुरत्याच भाकऱ्या थापा, मला भूक नाही. अगं पर उपाशी राहून कसं चालल? धोंडीबा चुलीवर तवा ठेवत म्हणाला. नग नग, तुमचं तुम्ही करून खावा, म्हणत धुरपा कुस बदलून झोपली. धोंडीबानं डब्यातलं बाजरीचं पीठ काढून परातीत घेतलं. मोठमोठ्या 4 भाकरी थापल्या. ओंजळभर हिरव्या मिरच्या भाजून कांदा तेल टाकून खमंग असा खरडा खरडला. 4 भाकरी पाटीभर खरडा खाऊन वर 2 तांब्या पाणी पिऊन धोंडीबाने डरकन ढेकर दिली. खुंटीवरचं घोंगडं पाठीवर टाकून झोपलेल्या बायकोला आवाज देत तो म्हणाला, धुरपे, जातो मी देवळात झोपायला, आतनं चांगली कडी लावून घे. बरं बरं, धुरपा झोपूनच म्हणाले. धोंडीबाला झोपायला जाऊन थोडा वेळ होताच धुरपा चटकन अंथरुणातून उठली. बाहेर येऊन कानुसा घेत पुन्हा घरात गेली. दरवाजा बंद करून कडी घातली. माचोळीखाली लपवून ठेवलेली गव्हाच्या पिठाची पिशवी खसकन ओढून घेतली. बका 2 ओंजळी गव्हाचं पीठ परातीत काढून घेतलं. थोडंसं पाणी टाकून पीठ मळलं. गोळाभर उंडा बनवला. लाटणं पोळपाट घेऊन चमचमीत तेल लावून चांगल्या 5-6 चपात्या भाजल्या. उतरंडीला लावलेल्या लोटक्यातून 4 अंडी काढली. कांदा तेल टाकून चरचरणाऱ्या तव्यावर तळहाता एवढ्या जाडीचा अंड्याचा पोळा बनवला. अंड्याचा पोळा 4 चपात्यांच्या मधोमध ठेवून त्या चपात्या एका ताटाखाली झाकून ठेवल्या. चूल विझवून चेहऱ्यावरचा घाम पदराने पुसत धुरपा बाहेर आली. अंड्याची टरपलं भिंतीवरून पलीकडे फेकून दिली व उगीचच खाकरल्यासारखे करून पुन्हा घरात गेली. दरवाजा बंद केला.
मगाशी ताटाखाली झाकून ठेवलेल्या चपात्या व अंड्याचा पोळा निवांत बसून तिने खाल्ला. खाऊन झाल्यावर वर तांब्याभर पाणी प्यायली. भिंतीवरची दुसरी एक गोधडी काढून पहिल्या गोधडीवर टाकून जाडजूड असा बिछाना बनवला आणि मनाशी हसत ती अंथरुणावर लवंडली व क्षणात घोरायलाही लागली. दुर्पा ही स्वभावाने अतिशय बनेल बाई होती. धोंडीबासारख्या भोळ्या नवऱ्याला तिने चांगलेच आपल्या मुठीत ठेवले होते. दुर्पाच्या शब्दाबाहेर धोंडीबा कधीच गेला नाही. खरं असो किंवा खोटं असो, तो आपली मान खाली घालूनच दुर्पाच्या रीला री मिळवायचा. तिच्या शब्दाबाहेर जाण्याचे धाडस तो कधीच करू शकत नव्हता. बायकोचा बैल म्हणून धोंडीबा अख्ख्या गावात नावाजलेला होता. असल्या भोळ्या बावड्या नवऱ्याचा दुर्पाने मात्र स्वतःसाठी पुरेपूर फायदा करून घेतला होता. धोंडीबा घरी नसताना ती दिवसभर दुसऱ्यांची घरे पूजत फिरायची, चांगले चुंगले करून खायची आणि तो यायचा वेळ झाला की लगेच अंथरूण धरून कणत कुंतत बसायची. चांगले चुंगले खाऊन तिची तब्येत नेहमीच ठणठणीत व गुटगुटीत असायची. धोंडीबाला आश्चर्य वाटायचे की बायको सतत आजारी असून काही खात पीत नसताना सुद्धा तब्येत मात्र कशी ठणठणीत राहते. पण त्याला कुठे माहीत होते की आपली बायको आपल्या माघारी पंचपक्वान्ने बनवून खात आहे ते. एक दिवस धोंडीबा आठवड्याच्या बाजारासाठी शेजारच्या गावी गेला होता. बाजारहाट आटोपून सायंकाळी तो आपल्या गावी परत येत असताना अचानक त्याला एका ऊसाच्या शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेलगतच एक भांगेचं टवटवीत वाढलेलं झुडूप दिसलं. त्या झुडपाची हिरवीगार पानं पाहून धोंडीबाच्या जिभेला पाणी सुटले. बेसनाच्या पिठात भांगेची पाने मिसळून तळलेली भजी खूप चवदार लागतात व त्या चवीबरोबर त्याची सौम्य नशाही थकलेल्या शरीराला शांत झोप आणणारी असते हे धोंडीबाला माहीत होते. मागे एकदा कुणीतरी त्याला भांगेचे 2 भजी खायला दिले होते. त्या रात्री धोंडीबाला एवढी शांत झोप लागली की बस. तशी झोप त्याला आजपर्यंत मिळालीच नाही आणि म्हणूनच आज हिरवीगार भांगेची पाने पाहून धोंडीबा हरकला होता. ओंजळ 2 ओंजळ पाणी तोडून त्याने पटक्याच्या शेमल्यात बांधली. घरी आल्याबरोबर तो बायकोला म्हणाला, दुर्पे, ही पानं बेसनात मिसळून भज्याचं 2 घाणं काढ. तवर म्या गावात नेतो. बायली त्या न्हाव्याच्या भज्यानं कशाला बोलवलं कोणाला ठावं. वाईच जाऊन येतो. पर ही पानं कशाची आहे ती? दुर्पा त्या पानाकडे पाहत म्हणाले, असू दे कशाची तरी, तुला काय करायचं त्याचं? तू फकस्त तेवढी भज्जी तळून दे. तुला बरं नाही नवं? तवा मी आल्यावर भाकऱ्या करतो. धोंडीबा गेल्यावर दुर्पाने त्या पानाचे बारीक बारीक तुकडे केले. थोडेसे बेसन घेऊन पिठात ती पाने कालवली. तापलेल्या कढईत थोडेसे पाणी शिंपडून तेल गरम झाल्याची खात्री केली. तेल गरम होताच तिने भज्याचा पहिला घाणा काढला. खरपूस खमंग भज्याकडे पाहताच दुर्पाच्या तोंडात पाणी जमा झाले. जिभेचा लाड पुरवण्यासाठी तळलेला एक भजा उचलून तिने तोंडात टाकला. आहा, काय गोड लागते, दुर्पा मनाशीच म्हणाले. भजी अतिशय चवदार झाली होती. असली चविष्ट भजी तिने जन्मात कधीच खाल्ली नव्हती. पुन्हा एक भजा उचलून दुर्पाने तोंडात टाकला. पुन्हा एकदा तिला ताजमहाल हॉटेलातील एखादा खमंग पदार्थ खाल्ल्याचा भास झाला. पुन्हा एकदा तिच्या मुखातून आहाहाचा ध्वनी निघाला. तोपर्यंत भज्याचा दुसरा गरमागरम घाणा तळून निघाला होता. त्यातीलही काही भजी दुर्पाने आपल्या श्रीमुखात कोंबली. गरम गरम भज्याचे तोंडाला चटके बसत असताना सुद्धा त्या चटक्यांची फिकीर न करता तिने भज्यांचा पुरेपूर स्वाद घेतला. एक एक करता हळूहळू अर्धे अधिक भजी दुर्पानेच फस्त केले. परंतु तिला कुठे माहीत होते की ती नशेच्या पानाची भजी आहेत म्हणून. भजी तयार झाल्यावर तापलेल्या चुलीवर तिने 2 भाकरीसुद्धा भाजण्याचे पवित्र काम केले. थोड्या वेळात धोंडीबा घरी आला. तो आल्याबरोबर दुर्पा त्याला म्हणाले, कारभारी, भाकरी मी केल्या ती, आता तुम्ही जेवायला बसा, कटाळून आला असशीला. दुर्पाच्या बोलण्याकडे धोंडीबा आवासून पाहू लागला, कारण बऱ्याच दिवसांनी तिने भाकरी कालवून स्वतः बनवले होते. धोंडीबा खुशीत येऊन जेवायला बसला. भजी लई झाक झाली ती, धोंडीबा भज्याचा घास खात म्हणाला. धोंडीबाच्या बोलण्याकडे दुर्पाचे लक्ष नव्हते. हळूहळू त्याला त्या भांगेच्या भज्यांची नशा चढू लागली होती.
अजून 2 भज्जे दे, धोंडीबा म्हणाला. आ, कुठलं देऊ? झालं की. अगोदरच तुम्हाला मी समजायच्या समजा भज्जी दिलं होतं. भज्याच्या मोकळ्या ताटाकडे पाहत धुरपा म्हणाली. आ, बायली म्या तर 4च भजी खाल्ली ती. बचकभर पानाचं 4च भजी, धोंडीबा आश्चर्याने म्हणाला. मग म्या खाल्ले ते तुमचं भज्जी? एक भाजा देखील तोंडात टाकला नाही, धुरपा इकडे तिकडे पाहत म्हणाली. धुरपाचे बोलणे धोंडीबाला खरे वाटले नाही. कारण ओंजळीपेक्षा जास्त पानं, अधिक ओंजळभर बेसन, कमीत कमी 8-10 भजी तरी सहज बनायला पाहिजेत. धुरपे, अगं खरं सांग, तो भजी खाल्लंच नाही ती? नाही बा, तुम्ही उगाच माझ्यावर आळ घेतायसा. मी तुम्हाला नको झाली या. माझा तुम्हाला तिटकार आलाय. देव तरी कसा असं डोळं झाकून बसलाय. पाठदिशी उचलून पण नेईना मला, धुरपा रडू लागली. धुरपे, अगं खाल्लं तर खाल्लं म्हणून सांग. म्या का तुला मारतोय होय? बरं मारशीला? तुमची काय हिंमत आहे मला मारायची, धुरपा तावातावाने म्हणाली. तसा धोंडीबा थोडा नरम होत म्हणाला. अगं ती साधीसुधी पानं नव्हती. त्या पानाचा 1-2 जरी भसा खाल्ला तर दारू पेल्यागत निशा येते या. मला तर वाटते की तू चांगली 5-6 भजी खाल्ली असतील. भांगाचं नाव काढताच धुरपा चमकली. आता आपली चोरी पकडली जाईल त्याआधीच शरण जावी म्हणून ती धोंडीबाला म्हणाली. कारभारी, खाल्लेत म्या भजी. लयच वाढ लागली म्हणून टाकली 4 तोंडात. धोंडीबाचं जेवण संपेपर्यंत धुरपा एखाद्या दारुड्यासारखी झुलू लागली. दारुड्या बडबडतो तसं ती बडबडू लागली. कारभारी, तुम्ही माझं कारभारी आहेसा. म्या आज पोट भरून भांगाची भजी खाल्ली ती. हा हा हा. आणि धुरपा मोठमोठ्याने हसू लागली. तिला समजविता समजविता धोंडीबाची पुरीवाट झाली. रात्रभर ती स्वतःही झोपली नाही की धोंडीबाला झोपू दिली नाही. भांगाची भजी धोंडीबाला फारच महागात पडली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी धुरपाची नशा कमी झाली. त्या दिवसापासून धुरपाची चोरून खाण्याची सवय थोडीशी कमी झाली, परंतु पूर्ण काही सुटली नाही. एक दिवस घरी आलेल्या पाहुण्याने मात्र धुरपासारख्या बनील बाईला हातोहात फसवलं. घरी आलेला तो पाहुणा शेरात सव्वाशेर निघाला. तो प्रसंग असा की तो धुलवडीचा दिवस होता आणि त्या दिवशी गावात एक बोकड कापले होते. धुलवडीसारख्या सणाला घरी वर्षातून एकदा काहीतरी वशाट असावी म्हणून धोंडीबाने गावातून अर्धा किलो मटण आणले. आज संध्याकाळी मटणाची चांगली चमचमीत कालवण खायला मिळेल म्हणून धुरपा कमालीची आनंदी दिसत होती. खुशीतच तिने मटण चिरून शिजायला टाकले. शिजत आलेला मटणाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. इतक्यात धोंडीबाच्या दूरचा एक नातेवाईक पाहुणा म्हणून धोंडीबाच्या घरी आला. अंगणात पाऊल टाकतात चुलीवर शिजणाऱ्या मटणाचा सुवास त्या पाहुण्याच्या नाकात शिरला. 1-2 वेळा श्वास रोखून पाहुण्याने शिजणाऱ्या मटणाचा सुगंध आपल्या मेंदूत साठवला. धोंडीबाने घरी आलेल्या आपल्या पाहुण्याचे जोमानेच स्वागत केले. धोंडीबाच्या स्वागताने पाहुणाही खुश झाला. धुरपे, अगं पाणी आण, गेनू आलाय. नवऱ्याच्या आवाजाने धुरपा चुलीजवळून उठली. गेनूला पाहून नाकडोळे मोडतच पाण्याचा तांब्या भरून दिला. गटगट आवाज करत गेनूने पाण्याचा तांबा रिकामा केला. नंतर ती दोघं गप्पा मारत अंगणात ऐसपैस बसली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर धोंडीबा गेनूला म्हणाला. गेनू, रातच्या रात राहा इथं. जेवून खाऊन सकाळच्या पारी येरवाळीत जा गावाकडे निघून. धोंडीबाच्या आग्रहाने नव्हे तर मटणाच्या वासाने गेनूने मुक्काम करायचे ठरवले. गेनूने मुक्काम करण्याचे निश्चित केल्यावर धुरपा मात्र मनातल्या मनात चरफडू लागली. ह्यो मुडदा अजून ताटणीत वाटणी घालायला कशाला राहिलाय, असे तिला वाटू लागले. एकतर मटणासारखा चविष्ट घास सारखा मिळत नसतो. कधी तर मिळालेल्या चविष्ट घासात मध्येच दुसरा कोणीतरी टपकतोय म्हणजे काय? धुरपाने मनातल्या मनात त्या पाहुण्याबरोबर धोंडीबालाही शिव्यांची लाखोली वाहिली. कारण धोंडीबानेच त्या पाहुण्याला राहण्याचा मुक्काम करण्याचा आग्रह केला होता. संध्याकाळ झाली. पाहुण्याच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होते. केव्हा एकदा त्या मटणाचा खमंग रस्सा आपल्या पोटात जातोय असे त्याला वाटत होते. इतक्यात गावच्या सरपंचाचा एक माणूस काही कामानिमित्त धोंडीबाला बोलवण्यासाठी आला. अचानक काही काम निघाल्यास किंवा कुठे मळ्यात वगैरे जायचे असल्यास
अधीमधी धोंडीबाला सरपंचाचे असे बोलावणे येत असे. जाताना धोंडीबा पाहुण्याला म्हणाला, गेनू तू जेवून घे, मला व्हायची येळ लागल. माझी वाट बघू नगस. दुर्पे, गेनूला जेवायला घालून देवळात पाठवून दे झोपायला. मला घरी यायला येळ लागल. व धोंडीबा त्या माणसाबरोबर सरपंचाकडे निघून गेला. थोड्या वेळाने दुर्पा बाहेर अंगणात येऊन त्या पाहुण्याला म्हणाली, पाहुणं बसा जेवायला. कारभारी कवा येतील तेव्हा येतेली. तुम्ही कशाला तटकळत बसतायचा, घ्या जेवून. दुर्पाने पाण्याचा तांब्या पाहुण्याला दिला. चूळ भरून धोत्राच्या सोग्याला तोंड पुसत पाहुणा जेवण्यासाठी घरात जाऊन बसला. मटणाच्या कालवणाचा स्वाद आठवत व आठवलेल्या स्वादामुळे तोंडात जमा झालेली लाळ गिळत पाहुणा मटणाच्या ताटाची वाट पाहू लागला. परंतु बाजरीच्या 4 भाकरी, 1 मोठा कांदा व पसाभर लाल चटणी एका ताटात वाढून ते ताट पाहुण्यांसमोर ठेवत दुर्पा म्हणाली, हां घ्या, करा सुरुवात. आईला, मटणाच्या कालवणाऐवजी हे काय समोर ठेवले? ताटातल्या कांदा चटणीकडे पाहत पाहुणा मनाशी म्हणाला. पाहुण्याचे हावभाव व चुळबुळ ओळखून दुर्पा लगेच म्हणाले, आग लागली ह्या माळव्याला. डोळ्यात उघडून घालायला सुधीक माळवं गावात मिळत नाही, आणि हाय ते बी लय महाग आहे. कालवणाचं तर रोजच कोडं पडतंय. आज बी काय सुधीक कालवणाला माळवं मिळालं नाही. तुम्हाला बी असंच वल्लं वाळलं खायला लागल. कारभाऱ्यासनी म्हणलं होतं काहीतरी कालवणाला आणा म्हणून, तर त्यो मधीच सरपंचाचा सांगावा आला. घ्या आता, चटणी संगच खायला लागल. आजचा दिवस कसा तरी काढायला पाहिजे. उद्या काहीतरी भाजीपाला आणावं झालं. पाहुणा काय बोलणार, गप राहिला. आपण इथे बसलो तर पाहुणा लाजून नीट जेवायचं नाही म्हणून दुर्पा बाहेर जाऊन अंगणात बसली. पाहुण्याच्या मटण खाण्याचा स्वप्नाचा क्षणात चुराडा झाला. सुकी चटणी कांद्याबरोबर पाहुणा जेवू लागला. तो मनाशी विचार करत होता की मगाशी मटणाचा सुगंध येत होता, तो इथूनच येत होता की बाहेरून कुठून? पाहुण्याची नजर मटणाचा शोध घेत भिरभिरू लागली. अजूनही मटणाचा फुसटचा सुगंध त्याच्या नाकपुड्यांना चिकटून होता. नक्की याच घरात मटण शिजत होते. पाहुण्याची खात्री झाली. आपल्याला मुद्दामच मटण वाढले नाही याची त्याला जाणीव झाली व मटणाच्या आशेने आपण उगीच मुक्काम केला असेही त्याला वाटू लागले. इतक्यात समोरच एक शिंके लटकत असलेले पाहुण्याला दिसले. त्या शिंक्यावर एक पातेलं ठेवलेलं होतं व त्या पातेल्यावर मसाला वाटण्याचा दगडी वरवंटाही ठेवलेला त्याला दिसला. पाहुणा उठला. नक्कीच या पातेल्यात मटणाचे कालवण असणार. शिंक्यावरचे पातेले त्याने हळूच खाली उतरून घेतलं. पातेल्यात वरचा वरवंटा काढून कोपऱ्यात ठेवला. अजूनही पातेलं हाताला गरम गरम लागत होतं. पातेलं खाली घेऊन त्यावरचे झाकण उघडताच मटणाचा खमंग वास पाहुण्याच्या नाकात शिरला. त्याबरोबर ओंजळवर लाळ त्याच्या तोंडात साठली. मटणाच्या लाल भडक तवंगाकडे पाहत साठलेली लाळ गळून टाकली. आपल्या हाताची अजिबात पर्वा न करता गरम गरम पातेल्यात हात बुडून बचकभर मटण काढून पाहुण्याने आपल्या ताटात टाकले. ताट भरून रस्सा घेतला. 2 भाकरी कुस्करल्या. एका बुक्कीतच कांदा फोडला. मटणाचे कालवण, बाजरीच्या हिरव्यागार भाकरी, तोंडी लावायला कांदा. पाहुणा मजेत जेवू लागला. पाहुणं, काय लागलं सवरलं तर सांगा, मागून घ्या, लाजू नका. माणसानं येरी वक्ती कधी बी लाजावं, पर जेवताना लाजूनी माणूस उपाशी राहतं. पोटभर जेवा, कांदा भाकरी मागून घ्या. दुर्पा बाहेरूनच आवाज देत म्हणाली. तुम्ही काय बी काळजी करू नकासा. समद काय बैजवार आहे. तुम्ही उठायची बी तस्ती घेऊ नकासा. काय लागलं सवरलं तर मागून घेईन. पुन्हा बचकभर मटण ताटात काढून घेत पाहुणा म्हणाला. 4 भाकरी व पातेल्यातील अर्धा किलो मटण खाऊन पाहुण्याने डर 2 ढेकरा दिल्या. तुडुंब झालेल्या पोटावरून समाधानाने हात फिरवला व आपल्याच मनाशी हसत तो पुढच्या कार्यक्रमाला लागला. हात धुवून राहिलेले खरकेटे पाणी व चोखून राहिलेली हाडे त्यांनी त्या मटणाच्या पातेल्यात टाकून दिली. आणखी तांब्यावर पाणी पातेल्यात ओतून मघाशी दिलेली लाल चटणी वर टाकून दिली. पातेल्यावर झाकण ठेवले आणि कोपऱ्यातला वरवंटा झाकणावर होता तसाच ठेवून पातेलं पुन्हा शिंक्याला लावून ठेवलं.
पाहुण्याचं जेवण उरकलंय असं जाणवताच दुर्पा खरकटे ताट उचलायला घरात आली. खरकटे ताट उचलत ती पाहुण्याला म्हणाली, पाहुणं, तिथं खुटीवर घोंगडा आहे बघा, येऊन जावा झोपायला देवळात. कारभारी आलं की जेवण खाऊन ते बी येत्याला झोपायला. होय होय, द्या घोंगडं, जाऊन पडतो, लय कटाळा आलाय. खुंटीवरचं घोंगडं घेऊन पाहुणा देवळाकडे निघाला. थोड्या वेळाने धोंडीबा घरी आला. आल्याबरोबर त्याने दुर्पाला विचारले, गेनू जेवला नव? होय जेवला की, चांगल्या 4 भाकरी मुरगाळल्या, दुर्पा नाक मोडत म्हणाले. बरं झालं, नाहीतर माझी वाट बघत कुठवर बसला असता बिचारा. बरं, मला बी वाट जेवायला, लई भूक लागली. हा धोंडीबा जेवायला बसला. दुर्पानं शिंक्यावरचं पातेलं काढलं. पातेल्यात पळी घालून पळीवर मटण नवऱ्याच्या ताटात वाढलं. धोंडीबाने 2 भाकरी कालवणात चुरल्या. पहिल्या घासाचा फुरका मारला. तसं वेडंवाकडं तोंड करीत तो म्हणाला, कालवण लईच सपाक लागते, चटणी कमी पडली जणू. नाही बा, कालवण करताना मी चाटून बघितलं होतं, दुर्पा म्हणाले. धोंडीबाने ताटातलं एक हाडूक उचलून तोंडात टाकलं. अगं, या हाडकाला मटणच नाही, लई शिजलं जणू. तोंडातलं हाडूक खाली टाकून ताटात कुठं मऊ मटण दिसतं का म्हणून ताटात वाढलेलं मटण धोंडीबा हाताने चाचपू लागला. हाताला सगळे हाडकेच लागत होते. हाताला येईल ते हाडूक उचलून धोंडीबा तोंडात टाकायचा, सू करून 1-2 वेळा ते हाड चोखायचा आणि खाली टाकून द्यायचा. त्या हाडांना ना मटण ना मांस. धोंडीबा जाम वैतागला. दुर्पे, अगे हाडकांना ना मटण ना काय, कुठं गेलं सगळं मटण? आता दुर्पालाही आश्चर्य वाटलं. तिने पातेल्यात पळी घालून सगळं पातेलं चाळलं, परंतु त्या पातेल्यात तिला मोकळ्या हाडकाशिवाय काही सापडले नाही. तिनेही पातेल्यातून काही हाडके चोखून चाकून पाहिली. ती विचार करू लागली, पातेल्यातलं सगळं मटण गेलं कुठं? दुर्पे, तूच माझ्यावरनं चोरून मटण खाल्लंस, धोंडीबा दुर्पाकडे पाहत म्हणाला. नाही बा, तुमच्या गळ्याच्याने मी एक रवा बी तोंडात टाकला नाही. तू काय बी म्हण, पण तुझ्याशिवाय हे मटण कोण खाणार आहे? त्या मटणाला खायला काय कुठनं भूत आलं? तुम्ही माझ्यावर सारखा आळ घेत जाऊ नकासा, दुर्पा धोंडीबाला तंबी देत म्हणाले. मग कुणावर आळ घेऊ? माझ्यावर? मी खाल्लं का येऊन मटण? तूच घरी आहेस, तुझ्या हातात सगळं का आहे, मग तुझ्यावर आळ घ्यायचा नाही तर गावच्या गुरवावर घेऊ? अगं, चांगल्या अर्धा किलोचा पार सपोराम केलाच की तू, धोंडीबा जराच चढ्या आवाजातच म्हणाला. हे बघा कारभारी, म्या मटण खाल्लं नाही, मला बोलायचं काम नाही, दुर्पा धोंडीबाला गुरकावत म्हणाली. मग कुणाला बोलू सांग की? अगं, मटण खाल्लं ते खाल्लं, पर साधं कालवण बी ठेवलं नाहीस. काय बाय म्हणावं की अवदसा? तुम्हाला म्या चोरच दिसते या, जेव्हा तेव्हा माझ्यावर चोळीचा ठिपका. काय करावं माझ्या ह्या कर्माला? देव पाठशिरी उचलून पण येईना. आणि दुर्पा मोठमोठ्यानं रडू लागली. तिला माहीतच होते की खरे असो किंवा खोटे असो, आपण रडताच आपला नवरा थंडगार पडणार, आपल्या पुढे नाक घासणार, हात जोडून माफीसुद्धा मागणार. परंतु ह्या वेळेला मटणाचे भूत धोंडीबाच्याच मानेवर चांगलेच बसले होते. दुर्पाने रडण्यासाठी गळा काढल्याचे दिसताच धोंडीबा जागेवरचा उठला. कोपऱ्यात ठेवलेली वेताची लांब लचक काठी घेतली आणि फिरवून सपकन दुर्पाच्या पेकटात हाणली. गप, जर तोंडातनं आवाज काढशील तर डोकंच फोडून काढीन. लई सोसलं मी तुझं, पर आता ह्यो पट्ट्या नाही सोसून घेणार. बायली माझ्यावर गुरकावते या, जेव्हा बघल तेव्हा माझ्यावरच म्याव. का ग, लई मांद आले जणू, चांगली म्हशीसारखी मातलीच की. नाही तुला उद्यापासून शेतात राबायला लावीना तर माझं नाव धोंडीबा नाही. धोंडीबाचा असा रुद्रावतार दुर्पा पहिल्यांदाच पाहत होती. धोंडीबाच्या एका फटक्यातच तिला आकाशातले तारे दिसू लागले. डोळ्यात जमवलेले नकली पाणी तिने पटकन गिळून टाकले. डोळे पुसून खाली पाहत उगीचच बसून राहिली. परंतु धोंडीबाच्या आग ओकणाऱ्या लालबुंद डोळ्याकडे पाहण्याची दुर्पाची हिंमत होत नव्हती. धोंडीबा मात्र हातात काठी घेऊन जणू का लढाई जिंकल्याच्या आनंदात मिशीवर ताव मारत उभा होता. कशी वाटली कथा? आवडली ना? लाईक करा, शेअर करा आणि अशाच ग्रामीण कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जय हिंद.